नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. चैत्र गौरी या सणाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो. या महिन्यात वसंत गौरीचा किंवा चैत्र गौरीचा उत्सव केला जातो. तसेच चैत्रात चैत्र देवीचे नवरात्र तसेच रामाचेही नवरात्र असते. गुढीपाडवा या सणापासून ते रामनवमीपर्यंत राम मंदिरामध्ये किंवा कुणाच्या घरीसुद्धा हे रामाचे नवरात्र साजरं होतं. रामाचे भजन कीर्तन पूजन अशा स्वरूपामध्ये प्रभू रामचंद्रांचं सुद्धा नवरात्र या दिवसांमध्ये साजरं होत असतं. चैत्रातल्या शुद्ध तृतीयेला गौर माहेरी येते आणि वैशाख शुद्ध तृतीयेला ती सासरी परत जाते. यावर्षी ही चैत्र तृतीयेला म्हणजे 11 एप्रिलला ती बसलेली आहे आणि अक्षय तृतीयेला म्हणजे 10 मेला ती सासरी परत जाण्यासाठी निघेल. तर अशी ही चैत्रगौर महिनाभर माहेरी येते. तर माहेरी आलेल्या या माहेरवाशिणीचे स्वागत फार कौतुकाने घरोघरी केलं जातं. त्यानिमित्त हळदी कुंकू करतात, गौरीची आरास करतात आणि ती आराससुद्धा विविध कलापूर्णतेने करतात बरं का. तर चैत्र महिन्यात येणारा हा स्त्रियांचा पारंपरिक सण आहे. वसंत उत्सवाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो. चैत्रगौरीचा हा उत्सव एक प्रकारे वसंत उत्सवच आहे बरं का. निसर्ग आणि मानवी जीवन व कला यांचा तो एक सुरेख संगमच असतो. महाराष्ट्रामध्ये चैत्रगौरी किंवा वसंत गौरी या नावाने हा सण ओळखला जातो. तर आंध्रामध्ये या सणाला सौभाग्य गौरी म्हणतात. तर राजस्थानामध्ये गणगौर या नावाने हा सण ओळखला जातो आणि साजरा होतो. या उत्सवामध्ये पार्वती शंकराचे पूजन केलं जातं. झोपाळ्यामध्ये शंकर आणि पार्वती गौरी रूपामध्ये पूजलं जातं. यावर्षी हा चैत्रगौरीचा सण मी सांगितलंच की यावर्षी तृतीयेला चैत्रगौर बसलेली आहे. तर 11 एप्रिलला ती बसलेली आहे. तर ही चैत्रगौर ही महिनाभर असते. तर ही चैत्रगौरीची प्रतिमा कशी असते तर ती पितळी किंवा लाकडी झोपाळ्यामध्ये ती पार्वती शंकरासह बसलेली असते. आणि ज्यांच्याकडे अशी झोपाळ्यात बसलेली प्रतिमा नाही तर त्यांनी देवातील अन्नपूर्णेची मूर्तीची पूजा गौरी रूपात केली तरीसुद्धा चालतं. चैत्रगौरीच्या या सोहळ्यामध्ये झोपाळ्यातील शंकर पार्वतीचं पूजन केलं जातं. आरास असते, फराळसुद्धा असतो. त्या फराळामध्ये लाडू चिवडा करंजी शेव असं असतं. तसंच कैरीची वाटली डाळ असते, कैरीचं पन्हंसुद्धा असतं. स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलावलं जातं. त्यांना भिजवलेले हरभरे कैरीची वाटली डाळ कैरीचं पन्हं असं दिलं जातं. त्यांची खणं नारळाने ओटीसुद्धा भरली जाते. चैत्रगौरी सोहळा म्हणजे हे स्त्रीशक्तीचं एक मातृस्वरूपामध्ये पूजन होय. ही भारतातील एक प्राचीन परंपरा आहे. पार्वती शंकरासह माहेरी येते. सृष्टीमातेला पार्वती रूपामध्ये लेक म्हणून घरी आणणं आणि ऋतूबदलातील खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं. कारण सृष्टी ही आपली माताच आहे आणि त्या सृष्टीमध्ये ऋतूनुसार बदल होत असतो आणि त्या बदलानुसार आपल्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा बदल होतो. म्हणजे आपण या दिवसात आंबा येतो, कैरी असते, कैरीची वाटली डाळ असते, कैरीचं पन्हं असतं, भरपूर ऊन असतं आणि त्या उन्हापासून संरक्षण म्हणून आपण हे पदार्थ खात असतो. तर अशा बदलत्या ऋतूनुसार खाद्यपदार्थात होणारे बदल तर ह्याचं प्रतिबिंब भारतीय सण आणि उत्सवामध्ये दिसून येतं. तर हे प्राचीन काळापासूनच ते आहे. शिवपार्वती गृहस्थाश्रमातील हे आदर्श दाम्पत्य आहेत आणि त्यांचे गुण अंगी मांडण्याचा संकल्प करण्याचं असं हे व्रत आहे. शिवशक्तीच्या प्रेमाचं सुद्धा ते एक प्रतीक आहे. सौभाग्य सुख लाभण्यासाठी आणि ते वृद्धिंगत होण्यासाठी स्त्रियांना हळदी कुंकू देवी स्वरूप मानून केलं जातं. चैत्रांगण रांगोळीसुद्धा असते आणि त्या रांगोळीमध्ये 51 प्रकारची शुभचिन्ह असतात. त्यामध्ये शिवपत्र असतं, ध्वज असतं, गुढी, शंख, पद्म, घंटा, गदा, स्वस्तिक, कासव, कमळ,
तुळशी वृंदावन, आंब्याचे, वडाचे झाड, गाय इत्यादी त्याच्यामध्ये प्रतीकं असतात. त्यांची चिन्ह काढली जातात. याला चैत्रांगण रांगोळी असं म्हणतात. या उत्सवाला दौलोत्सव असे सुद्धा म्हणतात. असं मानतात की चैत्र शुद्ध तृतीयेला कुमारिका अवस्थेत माहेरी आलेली ही वसंत गौरी अक्षय तृतीयेला यवन रूपामध्ये आपल्या सासरी जाते. सृष्टीच्या बदलत्या रूपाचे हे प्रतीक मानलं जातं, कारण यानंतर सृष्टी ही पानं फुलं फळांनी बहरते. अशी ही विश्वातील कन्या रूपात पूजली जाणारी मातृदेवता आहे. याबाबत कथा अशी सुद्धा एक सांगितली जाते की गौरी आणि शंकर हे एकदा सारेपाट खेळत असतात आणि नेहमीप्रमाणे गौरी त्यात जिंकते. तेव्हा शंकर तिला रागवतात. ते म्हणतात की तू नेहमीच जिंकतेस आणि मला अपमानित करतेस. आणि हे ऐकून गौरीचे मन दुखावते. तिला असं वाटतं की आपण इतके प्रेम करत असूनही आपल्याविषयी यांच्या मनामध्ये असा विचार आहे, असा भाव आहे, आणि म्हणून गौरी चिडते आणि अदृश्य होते आणि अरण्यामध्ये निघून जाते. आता या रुसलेल्या गौरीची समजूत कशी काढावी म्हणून शंकर वसंत ऋतूला आवाहन करतात. शिवशंकराच्या आवाहनामुळे वसंत ऋतू येतो आणि वसंत ऋतूच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी नवपालवीने आणि आम्रवनाने बहरते. महादेव गौरीसाठी अरण्यामध्ये झोपाळा बांधून गौरीची क्षमा मागतात आणि गौरीला झोपाळ्यात बसून झोके देऊ लागतात. आणि हे दृश्य पाहून सर्व देवसुद्धा गौरीची स्तुती करतात. त्यामुळे देवीचे मनसुद्धा खूप प्रसन्न होते, आनंदी होते आणि त्यामुळे ती सर्वांना शुभाशीर्वाद देते. असा हा दौलोत्सव ऋतुचक्राशी पशुपक्ष्यांशी निगडीत समृद्धीचे प्रतीक आहे. अशा या देवीला मी वंदन करून देवीचा एक श्लोक म्हणते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. व्हिडिओ माहिती ही आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब द्यायला माय चॅनल. थँक्यू.